हे पटकन बघा मी हे कापून ठेवले. नंतर आता 5 मिनिटाचं थोडं घट्ट झालेलं असेल. बघा कशाहून समजायचं, बघा ह्या डिशला घाम आलेला आहे थोडा थोडा. छान बघा किती घट्ट झालंय ते. खरंच घट्टच आपल्याला लागत असतं, म्हणून आपण ते 5 मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवलं होतं. आपण डिश घ्यायची. डिश उलटी ठेवायची. डिशीवर आपण हे ठेवणार आहोत. बघा तर थांबा गाईस, मी तुम्हाला इकडून दाखवते. दीदी पाण्यात बुडवून घ्यायचं आहे आणि छान असं त्याला लावून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, लावण्याची घाई कधीही करू नका. लावता लावता पान पण फाटतं, कारण आपण चाकूनी लावत असतो ना. दुसऱ्या याच्याने लावलं ना तर काय होतं, त्याचा हे निघून जातं. तो चिकटपणा असतो ना तो निघून जातो. त्याच्यामुळं चाकूनीच लावायचं. आणि याच्यावर तुम्ही म्हणाला आता मागून पण लावायचं, अजिबात नाही. तर याच्यावर दुसऱ्या पानावर थोडंच लावायचं. हे जे दुसरे पान आहे ना, मी त्याच्यावर थोडंच लावलं आहे, कारण आपल्याला ते त्याच्यावर चिटकवायचं. बघा हे असं त्याच्यावर नीट प्रेस करायचं आणि ज्याचं त्याचं पान त्यालाच चिटकवायचं आहे. याचं पान होतं मी त्याला चिटकवलं आहे, म्हणून ते सेफ बसले. नाही तर लहान हे पान याचं आणि याचं अर्ध याला, असं करायचं नाही आहे. तर आता आपल्याला करायचं आहे, हे घ्यायचं आणि परत लावायचं. जी मागची साईड असते ना तिला लावायचं, म्हणजे ह्या रेषांमध्ये भरलं जातं. नंतर आता काय करायचं, हे झाल्यानंतर आपण छान फोल्ड करून घ्यायचं मस्त. मग दाखवते. आणि ना तुम्ही ना माझ्या दीदीच्या हातचं काय पण खाऊन बघा, इतकं भारी लागतं की बस. असं नाही मित्रांनो, मनापासून केलं तर सगळं होत असतं. बघा दीदी जरासं साईडला दाखवा गाईजला. हे बघा तर गाईज ही बघा मित्रांनो, ही जी काडी आहे म्हणजे अशी अगरबत्तीची असं नाही तर कसली असं. मी तुम्हाला इकडून दाखवते, इकडून तुम्हाला नीट नाही दिसत असं करायचं. ओके. आणि याच्यावरतून आपण मस्त छान, हवा तर खूपच सुटली आहे, पावसाचे चान्सेस आहे. त्याच्यावर बघा हळद जी आहे ती आपल्याला याच्यावर मस्त टाकून घ्यायची आहे. आणि त्याच वरती आपलं जे पीठ आहे ते पण छानपैकी मस्त गॅस उचला आहे का मस्तपैकी लावून घ्यायचं आहे, खालून वरतून पूर्ण. कारण आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. बघा पहिलं झालं तयार, तसंच दुसरं करायचं आहे. झटपट तयार होणारी रेसिपी मित्रांनो. झटपट तयार होणारी रेसिपी. परत मागून छान लावून घ्यायचं. आपल्याला वड्या करायच्या आहे. थांब दीदी, हात काढ, गाईजला दाखवू दे. हे बघा छान अशी वडीचा रोल करून. आणि हे बघा बेसन पीठ दीदीने एवढंच बनवलं, कारण की पानं आपल्या 2च लागणार आहे. जास्ती कोणी आमच्या घरात खात नाही, पण तुमच्या घरात कोणी खात असेल तर तुम्ही जास्ती बनवू शकता. हे बघा आमच्या तिथे तर सगळं बघा हे असे 2 रोल आहे. आणि आपल्याला आता याला डिश हे जे आहे शेवटचं टोप हे याच्यातच घुसून घ्यायचं, कारण हे जर खोललं तर मग काही उपयोग नाही, मग तो रोल सुटत जातो. त्याच्यामुळे आता आपण 2ही चीज घेणार आहोत. मामा दिसतोय यार. 2ही चीज घेणार आहोत आणि त्याच्यावरतून छान हळद. दोन्ही चीज करणार आहोत. बघा दोन्ही छान चीज करणार आहोत. चला बघा आता आपण फ्रीझरमध्ये ठेवू. बघा हे आमचं फ्रीज आहे.
फ्रीज म्हणजे काय खरंच नसतं. फ्रीज म्हणजे फक्त आपल्याला थोडा वेळ त्याला रेस्ट द्यायचा असतो. त्याच्यामुळे तुम्ही खाली ठेवलं तरी पण चालेल, पण स्वच्छ जागा पाहिजे. आमची इथे स्वच्छ जागा होती म्हणून आम्ही ठेवलं. चला तर या. तर जे दीदी उरलेलं पीठ आहे ना ते तुम्ही काही करू शकता त्याचं. नाही तर तुम्ही कधी चुलीच्या याला खाली हात नका लावू, हां. कारण ना ते काळं काळं होऊन जातं सगळं. तर गाईज दीदीचं असतं मी तुम्हाला दाखवते अजून आमच्या इथं काय काय. ही बघा, ही आमची गाडी आहे आणि हे तुळस आहे अजून एक. आणि हे बघा इथं असे झाडं आहे लाईनी. आणि हे आहे आमचं आळूचं झाड. आणि हे बघा कसे आळू लागले. आणि दीदीने इकडूनच आणले होते आळू. चला. आणि हे बघा हे आमचं खूप मोठं झाड आहे. आणि ना हां, तर चला मी तुम्हाला दाखवते पुढचं. तर हे बघा आपण स्वयंपाकघरात आलो आहे परत. बघा स्वयंपाकघर बघा कसं आहे. आता चुलीवरचं तर हवेमुळे ते दिवाच वाढला आहे त्याच्यामुळे. बघा बरं मला कसं हे बघा किती छान फूल दिसतं आहे ना. त्याचं झाड पण दिसतोय बघा. बघा ही काडीपेटीने पेटवते. पेटलं आपलं. प्लीज श्रावणी धरतेस. हां, उरलेल्या पिठाचं काय करणार आहे तू? उरलेल्या पिठाचं आपण काय करणार आहे, थोडं घ्यायचं आहे, वायाने घालवायचं, थोडं याला लावून घ्यायचं आणि आपले जे गव्हाचं पीठ आहे ना याच्यावर टाकायचं, कारण आपल्याला वाफवायचं आहे ना त्याच्यामुळे. आता हे दोन्ही आहे हे असे ठेवायचे. ओके. आणि त्याच्यावरतून आपण सर्वात पहिले गव्हाचं पीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर डाळीचं पीठ टाकायचं. बेसन पीठ डाळीचं नाही, बेसन पीठ. आणि त्याच्यानंतर थोडं चविष्ट मीठ घालायचं. आणि ते घातल्यानंतर आहे ना थोडंसं असं पाण्याचं शिप काढायचं, म्हणजे ते वाफवायला कसं मस्त. तर गाईच आता आपण ना पाणी प्यायला जाऊ. लईच ताण लागली इथं उभं राहून. ही काय थंड दीदी पाणी घेऊन यायचं आहे, याला लागणार आहे. तर ठीक आहे आम्ही जातो आता. तर